काल रात्री मी 8:30च्या दरम्यान जेवण केलं होतं आणि आज पण 8:30च्या दरम्यानच करणार आहे. तर घरातले म्हणले सगळं पाणी संपवते काय, तर पुढं सांगते. कारण की आज मी वेट लॉससाठी घेतलं होतं 24 तास पाण्यावर राहण्याचं डिसिजन चॅलेंज घेतलं होतं. तर सकाळी उठल्यावर बघा साधं पाणी आपलं जे आहे ते साध्या पाण्यामध्ये 1 चम्मच मध टाकून ते पाणी घेतलं. त्यानंतर ते पाणी घेतल्यानंतर दिवसभर पाण्यावर राहायचं म्हटल्यावर कंटिन्यू पाणीच पित होती. त्यानंतर झाडून वगैरे मारून झालं घरातलं, तेव्हाही खूप तहान लागते कारण की उन्हाळा खूप प्रचंड वाढलाय. त्यानंतर ही पाणीच घेत राहिली. कंटिन्यू पाणी घेऊन घेऊन मला खूप कंटाळा आला. मग भूक लागल्यासारखी वाटत होती. मग असा विचार केला आता काय करायचं? मग त्यावेळी लक्षात आलं की घरामध्ये गावी आलं म्हणजे भरपूर फ्रेश ताक भेटतं. मग म्हणून मग 2 ग्लास भरून ताक पिण्याचा डिसिजन घेतला की त्याने पोट भरेल आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जाही बनून राहील. म्हणून मग 2 ग्लास भरून ताक घेतलं आणि तेही घट्टसर होतं, त्यामुळं त्यामध्येही पाणी टाकलं. कारण की घट्टसर ताक घेण्यापेक्षा जरासं पातळ पाणीही त्याच्यामध्ये ॲड केलं तर आपलं चॅलेंजही पूर्ण होईल. मग त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेतलं, कारण की मिठाने आपल्याला चव लागेल. जर तुमच्याकडे सेंधव मीठ असेल ना, ते नक्की सेंधव मीठ टाका. जेणेकरून आपल्या पोटाची चरबी कमी होते आणि मस्त असं पोट भरल्यासारखं वाटलं. दिवसभर पाण्यावर राहणं म्हणजे सोपं नाही आहे. कारण की भूक ही आपल्याला लागतेच. आपल्या शरीराला भुकाची गरज असते. संध्याकाळच्या टायमाला तर एवढं कसं तरी होत होतं, की असं वाटत होतं. तर मला माझ्या वजनाप्रमाणे 3.5 लिटर पाणी लागतं. तर मी ते कंप्लीट केलं. तर तुमच्या वजनाप्रमाणे तुम्हाला किती पाणी लागेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतरच्याला 6 वाजता ज्यावेळी मला भूक लागली तेव्हा मी अर्धी काकडी खाल्ली. त्यानंतर 8:30च्या दरम्यानमध्ये मी जेवण केलं. माझं चॅलेंज कंप्लीट झालं आणि मी साधं ज्वारीची भाकरी आणि डाळ घेतली होती, साधी डाळ. तर बघा असं छान ज्वारीच्या भाकरीमुळे वजनही कमी होतं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.